बघितलं बा तर आपलं असं लक्षात येईल की मॅथ 1 आणि मॅथ 2 ला 40-40 म्हणजे 40-40 मार्क्सचं वेटेज आहे. बरोबर? जसं मॅथ 1 ला पर्टिक्युलर लेसन होते, तसंच मॅथ 2 ला पण इथं बऱ्यापैकी तुम्हाला 7 लेसन आहेत. बघा, याच्यात तुम्ही बघू शकतात. बेसिकली 7 लेसन इज देअर. आपण त्याला युनिट म्हणतो किंवा चॅप्टर म्हणतो. ओके. त्याच पद्धतीने मराठीत बघू आपण. तर अशा पद्धतीने बघा 6 तुम्हाला प्रकरण आहेत, चॅप्टर्स. ओके. त्याच्यातलं पहिलं जे येतं ते समरूपता आहे, त्याला इंग्लिशमध्ये सिमिलॅरिटीज म्हणतात. बघा, आता आपण बघणार आहोत सर्वात पहिले सिमिलॅरिटीज म्हणजे काय, समरूपता म्हणजे काय. तर आता बघा रे, हा जो लेसन येथे या लेसनला बेसिकली मॅथ मधलं ट्रायंगल, त्रिकोण म्हणजे काय. तसं त्रिकोणाला 3 बाजू असतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर त्रिकोणाचे टोटल 3 आणि 3 असे 6 भाग किंवा 6 टाईप आहेत. त्याला आपण टाईप ऑफ द ट्रायंगल प्रकार म्हणतो. तर ते जे 3 प्रकार आहेत, ते 3 प्रकार त्याच्या बाजूनुसार आहेत. जर सारख्या बाजू असतील, सगळ्या तिघ बाजू सारख्या असतील, इक्वल साइड, सो इट इज कॉल्ड एज इक्विलॅटरल. त्याच्यानंतर आयसोसिलियस ट्रायंगल, त्याच्यानंतर स्कॅलिन, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द अँगल कोणानुसार 3 भाग पडतात, त्याचे परत 3 प्रकार पडतात. देर आर द 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल. So if the triangle is greater than 90, one of the angle, not triangle, one of the angle is greater than 90, so it is called as a obtuse angle. त्याला विशाल कोन म्हणतात. एक काटकोन त्रिकोण येतो, त्याचा अँगल हा 90 डिग्रीचा असतो आणि एक लघु कोन असतो. तर लघु कोन त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. तर हे तिघं तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जे सिमिलॅरिटीज आहे, समरूपता, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्रिकोणाचं जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे त्याला एरिया ऑफ द ट्रायंगल म्हणतात. एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 पाया गुणिले उंची, हा तुम्ही फॉर्म्युला खूप आधीपासून पाठ केलेला आहे बा. तर याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्हॉट इज अ मीन बाय द बेस अँड व्हॉट इज अ मीन बाय द हाईट. आता बघा रे, सर्वात पहिले म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ द 2 ट्रायंगल. 2 त्रिकोणाच्या हा जो सूत्र येते हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याला आपण म्हणतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. ओके. हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे हा त्रिकोण असेल, या त्रिकोणाला 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे हा बेस झाला. ओके. ABC मध्ये हा बेस झाला. आणि ही उंची घेत असताना कधी पण ती जी उंची येते ती लंब परपेंडिक्युलर जी हाईट असेल त्यालाच आपण हाईट कन्सिडर करतो. AB सुद्धा हाईट नाही आणि AC सुद्धा हाईट नाही. फॉर एक्झाम्पल इथे जर D राहिला असता तर AD इज इक्वल टू हाईट. ओके. कोणत्या त्रिकोणाची लंब असलेली उंची असते. मग काही वेळेस अशा डायग्राम येतात. अशा डायग्राम मध्ये मुलं कन्फ्युज होऊन जातात की याची उंची काय. याची उंची ऍक्च्युली इथून डॉटेड लाईन जर आपण फाइंड आउट केली तर ही लंब उंची येईल बा. AD एवढी उंची येईल. बघा, डीचा त्रिकोणाशी काही संबंध नाहीये, पण तरी सुद्धा तो त्रिकोणाच्या बाहेरचा पॉइंट असला तरी सुद्धा उंची, हाईट ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू AD. तो कीप इन युअर माइंड. जी काही लंब उंची आपण त्याला म्हणतो, लंब म्हणजे परपेंडिक्युलर. ओके. अशा पद्धतीने AD इथं येतोय. बघा रे वा, जेव्हा आपण 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शोधतो तर त्यावेळेस त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला म्हणजे त्याला आपण एरिया ऑफ द ट्रायंगल हा माहित असणं गरजेचं आहे. आता एक बेसिक 2 ट्रायंगल दिलेले, हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला 2 ट्रायंगल दिसतात, PS आणि A. ओके. ABC आणि PQR. आता बघा ABC मध्ये हा AD ही त्याची उंची झाली. AD इज इक्वल टू व्हॉट, इट इज इक्वल टू द हाईट अँड PS इज इक्वल टू द हाईट. आता 2 ट्रायंगल आहेत, ट्रायंगल नंबर 1 अँड ट्रायंगल नंबर 2. ओके. आता आपलं टार्गेट काय आहे, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे काय, गुणोत्तर म्हणजे जसा भागाकार तुम्ही करतात 2/4, याला तुम्ही गुणोत्तर म्हणू शकता, रेशो. बरोबर. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, म्हणजे याचा अर्थ काय, गुणोत्तर.
ओके, इट इज कॉल्ड एज रेशो. रेशो म्हणजे काय? रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल. मग टू ट्रायंगल म्हणजे दोन गोष्टी येतील, एक म्हणजे एक वरती आणि एक खाली. म्हणजे न्यूमरेटरला काय राहील आणि डिनॉमिनेटरला काय असेल? न्यूमरेटरला काय असेल बा? तर न्यूमरेटरला सर्वात पहिले जो ट्रायंगल असेल, जो ट्रायंगल तुम्ही घेतलेला आहे, तर तो ट्रायंगल तुम्हाला इथे घ्यावा लागेल. न्यूमरेटरला कोणतं ट्रायंगल? एबीसी. एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी. पहिला त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. ओके, आवाज येतोय ना बा? हॅलो, आवाज येतोय ना रे? हो येतोय. हो येतोय सर. शाबास. बघा रे, परत बघा, एरिया ऑफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असतं हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. गुणोत्तर म्हणजे भागाकार. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. बघा इथं एक फॉर्म्युला आलेला आहे. एरिया, ए फॉर एरिया. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तो एच लिहावा लागतो, ए. त्याच्यानंतर इथं एक ब्रॅकेट असते बा, एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, की ज्याचं नाव एबीसी आहे, म्हणजे हा ए, हा बी आणि हा सी, बरोबर. जे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. त्याच्यानंतर अपॉन म्हणजे याला छेद म्हणतात, म्हणजे रेशो म्हणतात याला. अपॉन म्हणजे त्याच्या भागाकार, त्याला कोणाने भाग दिला जातोय? एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर म्हणजे हा 2 नंबरचा त्रिकोण आहे, त्याच्या एरियाने त्याला भागितलं जाते, बस. आता याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एरिया ऑफ द ट्रायंगल काय असतो? कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं? त्याचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. आता पहिला जो त्रिकोण आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता बी सी. या बी पासून सी पर्यंत याला पाया म्हणायचं. ओके, विच इज अ पॅरलल टू द बेस. जमिनीला पॅरलल असणारी जी काही बाजू असते तर त्याला आपण पाया म्हणतो, बेस म्हणतो. एक घर पण घेतलं आपण, घेर, तर त्या घरामध्ये ही जी भिंत असेल किंवा एक खालचा जो फ्लोअर असेल, फ्लोअर एरिया, इट इज कॉल्ड बेस. त्याला बेस पण म्हटलं जातं. मग प्रत्येक केस मध्ये हा बीसी पाया झाला, दुसऱ्या त्रिकोणामध्ये क्यू आर पाया झाला. बघा, क्यू आर बेस झाला. आणि एडी अपॉन पीएस. एडी अपॉन पीएस म्हणजे काय? एडी ही पहिल्या त्रिकोणाची उंची आणि ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची. बघा रे, 1/2 कट होऊन जाईल. त्याच्यानंतर एरिया ऑफ द ट्रायंगल ऑफ एबीसी अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे दोन रेशो ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर बीसी गुणिले एडी अपॉन क्यू आर इंटू पीएस. अशा पद्धतीने दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर तुम्ही इथे टाकू शकतात. त्याच्यानंतर बघा रे, त्याच्यानंतर काय आहे? आता दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे बीसी म्हणजे काय आहे की पहिल्या त्रिकोणाचा बेस आहे, त्याला B1 म्हटलं मी. एडी काय आहे? तर पहिल्या त्रिकोणाची उंची आहे. आणि क्यू आर काय आहे? दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, म्हणजे त्याला B2 म्हटलं. आणि पीएस म्हणजे काय? H2 म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असतं? B1 H1 अपॉन B2 H2. याच्या पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे की दोन क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर असेल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, रेशोज ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल इज इक्वल टू B1 H1 अपॉन B2 H2. अतिशय सोपा असा फॉर्म्युला आहे. आधी पहिल्या त्रिकोणाचा पाया घ्यायचा गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. बघा, हा फॉर्म्युला तुमचा तयार झालेला आहे क्षेत्रफळाचे गुणोत्तर. याच्या पुढे तुम्हाला असं पूर्ण त्याच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर सूत्र पाया गुणिले उंची गरज आहे का? नाही. परत दुसऱ्या त्रिकोणाचा परत 1/2 पाया गुणिले उंची लिहिण्याची गरज आहे का? नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला रेशो विचारतील तर तेव्हा त्या रेशो मध्ये तुम्ही डायरेक्टली लिहायचं की रेशोज ऑफ देअर एरिया इज इक्वल टू B1 H1 अपॉन B2 H2. म्हणजे याच्यावरून तुम्हाला हे जे पॅरामीटर असतील ते तुम्हाला समजले असतील. जेव्हा जेव्हा दोन त्रिकोण दिलेले असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर रेशो जर विचारला असेल तर मला सूत्र पाठ करण्याची गरज नाही. आपल्याला सूत्र पाठ करण्याची कोणतीही गरज नाही. तर त्याच्यासाठी एक सेपरेट सूत्र, सेपरेट फॉर्म्युला तुमचा येईल आणि तो सेपरेट फॉर्म्युला आहे रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू B1 H1 अपॉन B2 H2. बरोबर. B1 म्हणजे काय? 1 फॉर फर्स्ट ट्रायंगल, पहिल्या त्रिकोणाचा
पाया, बी फॉर बेस, एच फॉर हाईट. मराठी मीडियम वाल्यांना पण ते लक्षात ठेवायचे. B1H1 अपॉन B2H2. B1H1 upon B2H2. Okay, the ratios of areas of the two triangles. बघा रे, याच्यानंतर जर आपण कंडिशन बघितले आता, तर कंडिशन आहेत, 3 कंडिशन आहेत, कायमस्वरूपी परीक्षेत विचारले जातात. त्या कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या. 3 कंडिशन. कंडिशन नंबर 1, अशी कंडिशन येऊ शकते पहा की 2 त्रिकोण दिलेले आहेत, बरोबर. 2 त्रिकोणांना काही ठराविक पाया आहे, उंची आहे, पण इफ द हाईट ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, हाईट म्हणजे उंची जर समान असेल तर 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण काढतोय, रेशो काढतोय. पण अशी अट की त्या अटीमध्ये दोघं त्रिकोणांची फक्त आणि फक्त उंची सारखे बा, पाया सारखा नाहीये, असं येऊ शकतं बा. याचा उंची 10 सेंटीमीटर आहे, AD इज इक्वल टू 10 आणि PS इज इक्वल टू 10, दोघांची उंची सारखी असेल तर, उंची त्याला आपण हाईट म्हणतो. जेव्हा हाईट सारखी असेल बाळ, तर तेव्हा तुम्ही त्या केसमध्ये परत तो सूत्र वापरू शकता आणि एक नवं सूत्र तयार होतंय. ते सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं, अतिशय सिंपल आहे. आता बघा, ABC आणि PQR असे 2 त्रिकोण दिलेले आहेत आणि या दोन्ही त्रिकोणामध्ये फक्त उंची सारखी आहे. पायाच्या बाबतीत आपल्याला माहित नाही, BC आणि QR याच्या बाबतीत आपल्याला कोणतीही माहिती नाहीये, पायासारखे नाहीयेत असं आपल्याला प्राथमिक अंदाज आहे, बरोबर. बघा काय होतंय मग, एरिया ऑफ द ट्रायंगल ऑफ ABC अपॉन PQR. आपल्याकडे आता सूत्र आहे, आपल्याकडे 2 त्रिकोणाचं जेव्हा आपण गुणोत्तर घेतो बा, गुणोत्तर घेत असताना एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल PQR या दोघांचं आपण आता सूत्र वापरलेलं आहे. आणि सूत्रानुसार B1H1 अपॉन B2H2 येते. B1H1 अपॉन B2H2, इथे H1 H2 लिहिलं तरी चालेल, पण या केसमध्ये H1 आणि H2 सारखे, H1 इज इक्वल टू H2 इज इक्वल टू H, बरोबर. कारण दोघांची उंची सारखी असं अटीत म्हटलेलं आहे. त्यामुळे काय होईल बा, हा H आणि H गेट कॅन्सल, मग BC अपॉन QR आणि BC अपॉन QR म्हणजे B1H B2 येतोय फक्त. B1 आणि काय येतोय B2, B1 अपॉन B2, B1 छेद B2. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्ही घेणार आहेत भविष्यामध्ये, आणि त्या केसमध्ये जेव्हा त्या 2 त्रिकोणाच्या उंची सारख्या असतील असं प्रश्नामध्ये नमूद केलेलं असेल तर आणि तरच लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, तर काय होईल, तर त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे असतं B1 अपॉन B2, B1 अपॉन B2. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे, हा पाठ करावा लागेल. बघा, B1 बाय B2. आणि त्याच्या आधी आपण एक फॉर्म्युला बघितला होता, तो फॉर्म्युला आहे हा बेसिक फॉर्म्युला. जेव्हा उंची आणि पाया याच्या बाबतीत तुम्हाला कोणतीही माहिती नाही किंवा ते सारखे नाहीत असं दिलेलं असेल तर हा सूत्र वापरायचं, B1H1 अपॉन B2H2, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, बरोबर. पण आता तिसरी कंडिशन आहे, तेव्हा दुसरी कंडिशन घेतो मी. दुसरी कंडिशन अशी आहे बा, की जेव्हा दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल. आता पहिल्या केसमध्ये उंची समान होती, हाईट, इफ द हाईट ऑफ द बोथ ट्रायंगल इज द सेम देन विच इज इक्वल टू B1 अपॉन B2. ओके, मग कोणताही त्रिकोण असतील 2, त्याचं नाव ABC हवं किंवा PQR हवं असं नाही, कोणतेही 2 त्रिकोण आणि कोणत्याही 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेत असताना जर पाया सारखा असेल, नाही सॉरी पहिली केस उंचीची, जर उंची सारखी असेल, हाईट सारखी असेल तर आणि तर हा फॉर्म्युला वापरायचा. आता जी दुसरी केस आहे बा, तर दुसरी केस पण तशीच आहे, पण त्याच्या आधी तो जो गुणधर्म आहे तो शब्दात आपण एक्सप्लेन करू शकतो. समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. हे बघा, समान उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. बस एवढंच तुम्हाला मेन्शन करायचं आहे. इथे कशी प्रॉपर्टी आलेली बा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरिया ऑफ द टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. पायाच्या गुणोत्तरा एवढ्या, बरोबर.
समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे. इथं मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकात दिलेलं नसेल हे कदाचित. गुणोत्तर आहे समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर आहे त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतात. बरोबर. बघा रे, दोन त्रिकोण तुम्हाला इथं दिसत आहेत. आता पायासारखा आहे त्यांचा, उंचीच्या बाबतीत आपल्याला माहिती नाही. जेव्हा पायासारखा असेल बाळा तर बघा इथं ए आणि बी म्हणजे एकात एक त्रिकोण तुम्हाला दिसते, त्यामुळे कन्फ्युजन होण्याचं काही काम नाही. पहिला जो त्रिकोण आहे तो एबीसी आहे, ए पासून बी पासून सी पर्यंत. आणि दुसरा जो आहे तो हा बघा डॉटेड लाईन दिसते एपीसी, छोटासा आहे तो एपीबी. बघा ए बी हे दोघांची पायासारखा आहे ए बी, आणि या मोठ्या त्रिकोणाचा पण पायासारखा आहे. मग पहिल्याचं जर आपण लिहिलं, कारण पहिला जो सूत्र होतं गुणधर्म होता की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर असतं तर ते आपण काय घेतो B1H1 अपॉन B2H2. पण इथं बी सारखं आहे बा, बी सारखा असल्यामुळे ए बी आणि ए बी पायासारखा आहे, तर पाया जो बेस आहे तो कट होऊन जाईल आणि H1/H2. बघा अशा पद्धतीने आपण हे तिसरी कंडिशन बघितली. अट क्रमांक 2 होती ती, पण ती पहिली कन्सिडर करून ही तिसरी केस आली. अतिशय सोपं आहे वा. जेव्हा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जेव्हा तुम्हाला दिलेलं असेल तर ते B1H1 अपॉन B2H2 येतं. पहिल्या केसमध्ये जेव्हा उंची सारखी असेल तेव्हा B1/B2 येतं, म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. आणि लक्षात ठेवायला पण अगदी सोपं आहे बा. दुसरी अट अशी आहे की जेव्हा दोन त्रिकोणाचे पायासारखं असेल तर ते H1/H2 येतं, म्हणजे विरुद्ध येतं. इथं बघा H1/H2, इथं B1/B2 विरुद्ध आहे. उंची सारखी तर B1/B2 आणि इथं पायासारखा म्हणजे H1/H2. If the base is equal then H1/H2, and if the height is equal to the equal then we can say that it is a H1/H2. बरोबर समजलं का मग बा? हो सर. शाबास. अशा पद्धतीने दोन सूत्र आहेत. पाठ करणं पण अगदी इझी आहे, खूप जास्त अवघड आहे असं काहीच नाही त्याच्यामध्ये, आणि कायमस्वरूपी लक्षात राहील. दोन त्रिकोण की त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे रेशो. आता रेशो म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. रेशो म्हणजे त्याला मराठीमध्ये गुणोत्तर म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्यात काही एवढं विशेष नाहीये. हे तुम्हाला प्राथमिक लक्षात ठेवायचं, हे सूत्र तुम्हाला पाठ करायचे. उद्या जर मी तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज द रेशो ऑफ द टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल इफ द हाईट ऑफ दोज टू ट्रायंगल इज इक्वल, त्या क्षणी तुम्हाला लगेच ते लक्षात यायला पाहिजे. इफ द हाईट इज इक्वल टू इट इज अ B1/B2, म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. बरोबर. अशा पद्धतीने हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता बघा वा, आता ज्याला प्रश्न विचारला त्यांनी सांगायचे प्रश्नाची उत्तर. अजून एक केस आहे वा की ज्या केस मध्ये ज्या 8 मध्ये पाया पण सारखा आहे आणि उंची पण सारखी असेल. मग सांगा बरं का मला, पाया पण सारखा आहे आणि उंची पण सारखी आहे तर त्या केस मध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल बरं का? विचार करून सांगा बा. बघा ही सर्वसाधारण जनरल फॉर्म्युला आहे B1H1/B2H2. याच्यामध्ये पाया पण सारखा नसतो आणि उंची पण सारखी नसते. त्याच्यानंतर 8 नंबर 1 मध्ये उंची सारखी होती, 8 नंबर 2 मध्ये पाया सारखा होता. आता मला सांगू शकता का कोणी की 8 नंबर 3 जर मी तुम्हाला सांगितले की पाया पण सारखा आहे आणि उंची पण सारखी आहे तर काय होईल त्या केसमध्ये? सांगा बरं काय एखाद्या विद्यार्थ्याने. बघा पाया सारखा असला, उंची पण सारखी असेल, थोडंसं लॉजिक तुम्हाला वापरायचं होतं. पाया पण सारखा म्हणजे B1 आणि B2 दोघं कट होऊन जातील आणि हा पण कट होईल, म्हणजे उत्तर येईल
जेव्हा पाय पण सारखा असेल आणि उंची असेल अशा ठिकाणी पण फळाचे हे एक येतं, एक वन. जेव्हा पायासारखा असेल तर क्षेत्रफळ काय असतं? उंची पण हाईट अँड बेस आवाज नीट नाही येत. व्हॉट इज द काय काय म्हणते बाबा? आवाज नीट नाही येत आहे सर. बाकी येतो का आवाज व्यवस्थित? हॅलो बाकीचे विद्यार्थी हा, खरखर येतोय सर. होतंय. येतोय सर आता नीट. अरे येत असेल रे तुला रेंज नसतं. तुमच्या नाही घराजवळ सर. रेंज नसते वाटतं. मागच्या वर्षी तुझी सिस्टर पण तशीच करायची. आवाज येत नाही, हो. आवाज येत नाही. तर बघा बा, अशा पद्धतीने 3 कंडिशन लक्षात ठेवायची. आता आपण स्टेप बाय स्टेप बघू. काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता बघा ऍक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक प्रॉपरली. जी ब्लँक म्हणजे रिकाम्या जागा आहेत, ब्लँक्स, ते तुम्हाला भरायचे आहेत बा. रिकाम्या जागा कशा भरायच्या? त्याच्या आधी तुम्हाला जे आता आपण कन्सेप्ट बघितलंय त्या कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता त्या कन्सेप्ट मध्ये डायग्राम क्रमांक 1 दिलेली आणि 2 दिलेली आहे. 2 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. तसं मागच्या वेळेस तुम्हाला असं स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं जातं नाही बाळा. आता तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड विचारलं जातं. कॉम्प्लिकेटेड म्हणजे जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय हा भला मोठा ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल्स आहेत, वेगवेगळे त्रिकोण दिलेले आहेत. एक नाही, दोन नाही, असे भरपूर त्रिकोण दिलेले आहेत बा. असे भरपूर त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत. ते त्रिकोण तुम्हाला ओळखता यायला पाहिजे आणि त्या त्रिकोणाचा पाया सुद्धा ओळखता यायला पाहिजे. बरोबर? ज्या विद्यार्थ्यांना ते त्रिकोण ओळखता येतील आणि त्याचे पाया ओळखता येतील अशा विद्यार्थीच ते उत्तर फाइंड आउट करू शकतात. अदरवाईज बाकीचे विद्यार्थी उत्तर फाइंड आउट करू शकत नाही. बघा मी बरोबर सगळ्यांचं लक्ष असं इमॅजिन करतो. बघा त्रिकोण कन्सिडर करतो तर त्रिकोण एबीसी. आता हा जो मोठा त्रिकोण तुम्हाला दिसतोय एबीसी, बघा ही आकृती बघायची आहे आणि या आकृतीमध्ये मला सांगायचंय की त्रिकोण एबीसी मध्ये पाया काय आहे? पाया, बेस. व्हॉट इज अ बेस इन ट्रायंगल एबीसी? काय रे बाळा, पाया काय? BC. काय का? शाबास, बीसी. आणि उंची काय? AB. एबीसी बघा फक्त एबीसी. शाबास. एबी ही उंची नाही बा. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. प्रयत्न चांगला केला आहे पण आता लक्षात घ्या. परत सांगेल मी तुम्हाला. असा कोणताही त्रिकोण जेव्हा तुम्ही घेतात त्रिकोणामध्ये AR आहे ही सर. जी तिरकस असते, तिरकस उंची, यस शाबास, त्याला तिरकस उंचीला काय धरायचं नाही. इट इज तर कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं की उंची म्हणजे ही लंबच असते, लंब. ओके, ओके, अशीच उंची असते. मग आता इथं ए पासून आर पर्यंत लंब दिसते का? ए पासून आर, तर आर काय झाली? याची हाईट झाली. बरोबर? आता बघा हा पहिला त्रिकोण मी घेतला, त्याच्यामध्ये आता बऱ्याचपैकी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आता मी दुसरा त्रिकोण घेईल. आता प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, चुकलं तरी चालेल. आता जो दुसरा त्रिकोण आहे बाळा, तर तो दुसरा त्रिकोण हा आहे ए. ट्रायंगलचा सिम्बॉल ए, बी आणि पी. एबीपी मध्ये
त्रिकोण AB बघायचं तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक. ओके, यात कोणी याच्यामध्ये पाय काय आहे बा? What is the diagram? विचार करा, पहिली आकृती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आता इथं काय आहे, बेस काय आहे? इथं छोटा त्रिकोण आहे. आता जो मोठा त्रिकोण होता त्याचा पाया वेगळा होता, बी पासून सी पर्यंत एकाने उत्तर सांगितलं. त्याच पद्धतीने आता एबीपी हा एक मोठा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय आणि या मोठ्या ट्रायंगल व्हॉट इज द बेस? काय 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 व्हॉट इज द बेस हिअर? PC. BC. काय काय BC. बीसी BC. हाँ. PC. एबी एबी तर बघा बा, बीसी पाया नाही याच्यामध्ये. तर जेव्हा मी एबीपी चा विचार करतो, एबीपी चा, तर मला एवढंच लक्षात घ्यायचंय फक्त, हाँ सॉरी बाकीचं BP. काही लक्षात BP घ्यायचं है नाही. सर. शाबास, BP बीपी. बेस. तिथून इथपर्यंत मला लक्षात घ्यायचंय, हा त्रिकोण झाला. ओके, आता बाकी बाहेर काय आहे काय नाही आपल्याला काही घेणं देणं नाहीये त्या केसमध्ये, कारण ही एक कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे. या कॉम्प्लिकेटेड डायग्राम मध्ये वेगवेगळे त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत. तर जेव्हा एबीपी विचारलं जाईल, तर मी आता इथे अंडरलाईन केलेली आहे बघा, असं हॅचिंग लाईन, आडव्या रेषा काढलेल्या आहेत. म्हणजे हा फक्त ए पासून, बी पासून आणि पी पर्यंत एवढाच त्रिकोणाचा विचार करायचा. आज इथून जर विचार केला तर हा जो बेस आहे, तर बी पासून पी पर्यंत हा पाया झाला, बी पासून पी पर्यंत हा पाया झाला. आणि त्याची उंची काय येईल रे बा? PA सर. पीए उंची येणार नाही बाळा, थोडा व्यवस्थित विचार करा परत. जेव्हा पण अशी तिरकस उंची असेल तर तिरकस उंची येतच नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलं, दुसऱ्यांदा किंवा तीनदा सांगितलं मी, तिरकस उंचीचा विचार करायचाच नाही. तर जी सरळ रेषा तुम्हाला दिसते वरच्या टोकापासून तर खालच्या टोकापर्यंत, इथून इथपर्यंत, AR. हा AR. यस, मग ती त्रिकोणात असेल किंवा त्रिकोणाच्या बाहेर असेल तरी चालेल. तर ए पासून आर पर्यंत उंची आहे या त्रिकोणाची, मग लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला या कॉम्प्लिकेटेड डायग्राम समजायला हव्यात. जर ज्याला पाया आणि उंची काय आहे त्रिकोणात ही समजली, म्हणजे त्याला प्रॅक्टिस सेट 1.1 हा 100% आणि 101% समजेल. ज्याला पाया आणि उंची समजलं नाही, तर त्याला प्रॅक्टिस सेट 1.1 हा समजणारच नाही. कारण वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असतात, नाव बदलून दिले तर काय होईल. आता इथे ABPRQC दिसतोय, मी नाव बदलून XYZW काहीतरी करून दिलं तर असे असंख्य त्रिकोण तयार होऊ शकतात, वेगवेगळे तिथे उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या आधी त्या प्रश्नाला लागणार काय बेसिक काय ते तुम्हाला समजून घेणं पण खूप गरजेचं आहे. एकदा का बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजल्या, त्या डायग्राम मध्ये कोणतेही नाव द्या, एक्स द्या का वाय द्या का झेड द्या का रोमन अंक द्या, तर ते काही त्याला मिनिंग राहत नाही जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नाही. तर बघा रे, अजून एक मी आकृती जर तुम्हाला दिली, तर आकृती दिल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की आकृतीमध्ये ए पी आर ट्रायंगल काय आहे, ए पासून पी पासून आर. आता बघा ट्रायंगल कसा आहे, ए पी आर ट्रायंगल आहे. थोडा विचार करून सांगायचा बा, वेळ लागला तरी चालेल. एपीआर एपीआर इज इक्वल टू कडे लावून ना एपीआर. आता एपीआर आहे ना, एपीआर, तर एपीआर जर व्यवस्थित विचार केला बा आपण, तर आपला असं लक्षात येईल की याचा बेस काय आहे रे, एपीआर चा पाया काय? दिसतंय ना सगळ्यांना आकृती? PR. शाबास. आणि उंची काय आहे? AR. AR. शाबास. पीआर हा पाया आहे आणि एआर काय आहे, उंची.
आता बघा एक ट्रँगल देतो ट्रँगल, तर त्या ट्रँगलचा पाया तुम्हाला सांगायचंय. आता मी हे करून टाकतो. बघा आकृती सेम आहे बाळा, त्या आकृतीमध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. आणि त्या आकृतीमध्ये आता मी जो ट्रँगल दिलेला आहे तो ट्रँगल आहे ए पी सी. सांगा बर का एपीसी मध्ये काय बाळ, पाया काय आणि उंची काय? सगळ्यांनी विचार करायचा आहे व्यवस्थित. सर उंची काय हाईट काय? ए आर आहे आणि पाया हा, पीसी. शाबास. पाया काय? पीसी. बघा अशा पद्धतीने आणि वेगवेगळे पीसी. बेस पीसी आहे. बघा पी पासून सी पर्यंत हा झाला त्याचा बेस. अशा पद्धतीने या छोट्याशा आकृतीमध्येच तुमचे 7-8-10 ट्रायंगल होऊ शकतात. बघा मी किती ट्रायंगल इथं बनवू शकतो, किती प्रश्न इथं तयार करू शकतो. ए पासून पी पासून क्यू पर्यंत, ए पी क्यू हा ए, त्यानंतर हा पी आणि हा क्यू, अशा वेगवेगळे आकृत्या तुम्हाला इथे तयार होतील. बघा हा ए, हा पी आणि हा सी, हा झाला एक त्रिकोण. ए क्यू सी हा सुद्धा त्रिकोण होऊन जाईल. ए पासून क्यू पासून सी पर्यंत हा सुद्धा एक त्रिकोण येईल. बघा हा ए, हा क्यू आणि हा सी हा सुद्धा त्रिकोण येईल. या केस मध्ये क्यू सी त्याचा पाया घ्यायचा आणि त्याच्यानंतर ए आर ही त्याची हाईट घ्यायची. बरोबर. त्याच पद्धतीने क्वेश्चन क्रमांक 2 आहे, त्याच्यात बी वेगवेगळे त्रिकोण तुम्हाला इथे दिसत आहेत. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा तुमचं लक्षात येईल कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करतात. तर सर्वात पहिला जो क्वेश्चन इथं दिलेला होता तर त्याचे उत्तर आपण काढण्याचा प्रयत्न करू. बघा सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन देऊन बघायचे. मराठी आणि इंग्लिश साठी सेमच आहे, ते डायग्राम सेमच आहे, त्याबद्दल काही विषय नाही. बघा सर्वात पहिले तो काय म्हणतोय की एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल एपीक्यू. बघा एबीसी म्हणजे अपूर्ण मोठा. आता कोणते दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जेव्हा तुम्ही गुणोत्तर घेतात तर सर्वात पहिले जो बेसिक फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. तो बेसिक फॉर्म्युला असा आहे की बी वन इंटू H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. असा सूत्र तुमच्या लगेच माइंड मध्ये यायला पाहिजे. इफ द रेशिओ ऑफ द टू ट्रायंगल इज गिव्हन, दोन त्रिकोणाचा गुणोत्तर जेव्हा विचारला असेल तेव्हा. बघा रे बा, आता पहिल्या त्रिकोणाचा जो पाया आहे तो लिहून घ्यायचा. आता एबीसी आहे म्हणजे वरती पहिल्या त्रिकोणाचा पायाच येईल. एबीसी मध्ये बेस काय रे बा, एबीसी मध्ये बेस काय? बीसी. बीसी. शाबास. तर बीसी हा त्याचा झाला बेस, बीसी झाला बेस. बरोबर. आणि पहिल्या त्रिकोणाची उंची काय रे बा? ए आर आहे. ए आर. शाबास. आताच आपण बघितलं होतं ए आर ही उंची आहे. परपेंडिक्युलर काय आहे, असा मोठा त्रिकोण जरी असला तरी ही उंची असते. ए आर ही हाईट झाली. त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण घ्यायचा अपॉन बी टू म्हणजे काय, दुसरा त्रिकोण एपी क्यू. ए पासून पी पासून क्यू हा छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसतोय बघा एपी क्यू, हा एपी क्यू त्रिकोण. असा त्रिकोण आहे तो एपी क्यू, असा त्रिकोण आहे. हा ए हा पी. ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असेल त्यांनी असं सेपरेट काढून घेतलं तरी चालेल. एपी क्यू. आता एपी क्यू मध्ये याचा पाया काय आहे बा? पी क्यू. शाबास. आणि उंची काय? ए ए आर. आर. उंची परत ए आर आले म्हणजे समान उंची असलेले क्षेत्रफळ दोन त्रिकोण आले. आता समान उंची असल्यामुळे ज्या सारख्या कंडिशन असतात डिव्हिजन मध्ये, भागाकार मध्ये, तर ते कट होऊन जातात. म्हणजे एक येतं उत्तर त्यांचं. हे दोघं कट झाले. इथे एक येईल त्याच काही घेणं नाही आपल्याला, ते स्किप करायचं. म्हणजे उत्तर काय आलं, बीसी अपॉन पी क्यू हे उत्तर आलं. ए आर गेट कॅन्सल. ओके. म्हणजे बघा एबीसी आणि पी क्यू आर, एपीक्यू सॉरी, असे दोन त्रिकोण आहे की त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बीसी अपॉन पी क्यू आलं. आणि याच्यावरून तुम्ही एक असा अंदाज पण लावू शकतात की ह्या दोन त्रिकोणामध्ये उंची सारखी होती, त्यामुळे त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या पायाचं गुणोत्तर आलं B1/B2. बरोबर. उंची सारख्या आल्यामुळे B1/B2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया
जो बीसी आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया अपॉन दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजल्या असतील बाळ. समजल्या का या? हो. याच्या पुढे मग असं कोणती डायग्राम दिलेली असेल तर त्या दोन डायग्राम मधून तुम्हाला त्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्हाला ते काढता यायला पाहिजे. त्याचा रेशो तुम्हाला काढता यायला पाहिजे. आता इथे पण वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. आता इथे एबीसी अपॉन एपीक्यू आहे. मग मी तुम्हाला प्रश्न बदलून एबीसी अपॉन ए आर सी पण करू शकतो. मग तिथे आर सी चा पाया घ्यायचा. मी प्रश्न बदलू शकतो. एपीक्यू अपॉन ए क्यू सी करू शकतो. असे असंख्य प्रश्न इथे तयार होऊ शकतात. रेशो आता इथे उलट पण रेशो विचारू शकतात. एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी आहे ना, एबीसी न्यूमरेटरला असल्यामुळे अंशाच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला छेदला पण घेऊन जाऊ शकतात. एरिया ऑफ द ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी. मग आता इथं पहिला त्रिकोण कोणता झाला तर एपीक्यू झाला. एपीक्यू चा पाया घ्यायचा पहिल्या त्रिकोणाचा अपॉन दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. म्हणजे पहिला वरती कोण आहे न्यूमरेटरला कोण आहे तर तो त्रिकोण आधी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग दुसरा त्रिकोण लक्षात घ्यायचा. आता जो दुसरा प्रश्न आहे बाळा तर तो दुसरा प्रश्न थोडा वेगळा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता बाळा तुम्हाला पुस्तकात लिहायचे असेल तर. दुसरा प्रश्न थोडा वेगळा आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की या दुसऱ्या प्रश्नामध्ये पायासारखा नव्हता बाळ. आता इथं उंची सारखी सॉरी पायासारखा आहे उंची सारखी नाही. बघा आपण तो सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करत असताना आता एल एम आणि एन आपली बेसिक कन्सेप्ट तीच आहे. B1H1 अपॉन B2H2 B1H1 अपॉन B2H2. B1 काय आहे तर B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे एल एम एन चा पाया काय एल एम एन चा पाया काय आहे रे बाळा मग एल एम एन चा बेस काय आहे? एम एम एन एन. एम एन. शाबास शाबास एम एन. आणि हाईट काय त्याची H1 एल पी. जो विचारलाय तोच काय एल एल एम पी एन LP ची आहे ना हाईट सर एल हाईट. पी शाबास एल LP. पी. आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे एम एन. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे एम एन बेस सारखाच दिसतोय डीएमएन हाईट काय आहे डी आणि क्यू. शाबास डी आणि क्यू. क्यू. इथून इथपर्यंत त्याची हाईट झाली. हा दुसरा त्रिकोण आला छोटासा. बघा अरे एम एन आता कट होईल म्हणजे पाया कट होईल आता इथं आणि हे दोन क्षेत्रफळाचं गुणोत्तर एल पी अपॉन काय येईल पी क्यू येईल. डी क्यू. शाबास. अशा पद्धतीने जेव्हा दोन त्रिकोणाचे पायासारखं असेल तर जो आपण आताच अट कंडिशन बघितली तर त्या कंडिशन नुसार त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर H1/H2 येतं म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाची उंची. अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून आणायचे ऍज अ होमवर्क म्हणून. ओके आलं ना लक्षात बा. हे प्रश्न सॉल्व्ह करून आणायचे आणि या जे आहेत कंडिशन रेशो ऑफ एरिया ऑफ द टू ट्रायंगल तर हे इथपर्यंत लिहून आणायचंय. कंडिशन नंबर 1 आणि कंडिशन नंबर 2 ही पण लिहून आणायची आहे आणि ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून आणायची. ओके होमवर्क समजला बा. हो सर. पण सर पुस्तक नाही आमच्याकडे ऍक्टिव्हिटी लिहायला. पुस्तक टाकलंय ना मी ग्रुपवर. हा PDF मध्ये. पीडीएफ आहे ना पुस्तकाची. हो. ती पुस्तकाची पीडीएफ वापरा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करून आणा. ओके हो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर होईल आता सरांचं. हो.